ओके. तर अलॉंग म्हणजे काय? च्या बाजूने, राईट. च्या बाजूने, राईट. आणि अमॉंग म्हणजे काय? च्या मध्यभागी, च्या मध्यभागी, बरोबर. आता हे बघा, आज आपल्याला काय बघायचंय? बिटवीन बघायचंय. तर तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे, अमॉंग म्हणजे काय आणि बिटवीन म्हणजे काय. बिटवीन म्हणजे काय? च्या दरम्यान किंवा च्या, आता हे बघा, बिटवीन, च्या दरम्यान, दोन्हींच्या मध्ये, दोन्हींमध्ये. राईट. आता हे बघा, अमॉंग म्हणजे काय? अमॉंग म्हणजे काय? तर अमॉंग म्हणजे च्या मध्ये आहे, पण किती व्यक्तींच्या मध्ये किंवा किती वस्तूंच्या मध्ये? ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. इज इट क्लिअर नाऊ? दिसतंय आता व्यवस्थित? दिसतंय ना? ओके. जर दिसलं नाही तर परत सांगा मला. दिसलं नाही तर परत सांगू शकता तुम्ही, देर इज नो प्रॉब्लेम. ओके. तर आता आपल्याला काय बघायचंय? बिटवीन म्हणजे काय? च्या दरम्यान किंवा दोन्हींच्या मध्ये. ओके, दोन्हींच्या मध्ये. तिथं जास्त इम्पॉर्टंट काय आहे? दोन्हींच्या मध्ये, दोहो मध्ये. ओके. आणि जे काही अमॉंग असतं बघा, तिथं तुम्हाला कंटिन्यू कन्फ्युजन होतं. तर तिथं तुम्ही धरायचंय तीन व्यक्तींच्या मध्ये किंवा तीन वस्तूंच्या मध्ये. दोनच्या पेक्षा जर जास्त आलं तर आपण काय लिहायचंय तिथं? अमॉंग लिहायचंय तुम्ही तिथं, अमॉंग, राईट. तर हा जो काही आहे तो तिथं मेन डिफरन्स आहे. तर आता आपण याचे एक्झाम्पल्स घेऊयात. तर हे बघा, आतापर्यंत आपण काय केलं होतं तिथं? आतापर्यंत आपण तिथं सिम्पल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स, तिथं कम्पॅरेटिव्हली कंटिन्यू बघितला होता. आता आपण हे 2-3 दिवसांनी आपण सगळे टेन्स तिथं सोबत परत घेणार आहोत. ओके. पण तुम्हाला एक मला कन्सेप्ट क्लिअर करून दाखवायची होती ती व्यवस्थित, कारण बऱ्याच मुलांना सिम्पल टेन्स आणि जो काही इथं कंटिन्युअस टेन्स आहे त्यामध्ये फरक कळत नव्हता. म्हणजे मोस्टली मुलांना कंटिन्युअस टेन्स समजतो, पण प्रॉब्लेम कुठे त्यांना सिम्पल टेन्स मध्ये कंटिन्यू तिथं प्रॉब्लेम यायचा. ओके. तर आता आपण लगेच स्टार्ट करत आहोत. तर आज आपण काय बघणार आहोत तिथं? परफेक्ट टेन्स आणि जो काही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याच्या आपण तिथं आज कंपॅरिझन बघणार आहोत. म्हणजे त्याचे आपण एक्झाम्पल्स घेऊन आपण बिटवीन हा टॉपिक किंवा बिटवीन हे प्रिपोजिशन आपण तिथं बघणार आहोत. ओके. तर आपण लगेच आता स्टार्ट करूया क्लासला. पहिलं एक्झाम्पल आपण आधी सिम्पलचं घेऊ एक. पहिलं एक्झाम्पल आपण सिम्पलचं घेऊयात. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, एच प्लस व्ही प्लस ओ, राईट. एच प्लस व्ही प्लस ओ. आता आपण पहिल्यांदा घेऊया तिथे एक्झाम्पल. नेहा बॉक्सच्या मध्ये आहे. नेहा बॉक्सच्या मध्ये आहे. ती तिच्या आई बाबाच्या ती तिच्या आई बाबाच्या मध्ये उभी आहे. राईट. आता तुम्हाला एक इथं गोष्ट व्यवस्थित समजून घ्या बघा तुम्ही. मध्ये उभी आहे किंवा मध्ये उभी राहते आपण म्हणू शकतो. ओके. तर आता हे बघा, उभी राहते, तर इथं वर्ब कोणता येईल सांगा बरं? जे की आपण सिम्पल टेन्स मध्ये तीन वर्ब बघत असतो. एक प्रेझेंट टेन्स मधला वर्ब, दुसरा पास्ट टेन्स मधला वर्ब आणि तिसरा जो काही वर्ब आहे तो कशातला? फ्युचर टेन्स मधला आपण वर्ब तिथं बघत असतो. तर सांगा बरं काय वर्ब येईल तर? घेणार आहोत आपण, देर इज नो प्रॉब्लेम, तसं पण घेणार आहोत आपण. ओके. आपण 12ची 12 टेन्स पण आपण सोबत घेणार आहोत. करेक्ट हर्षल मॅडम, स्टँड. पण हे बघा, आपण टेन्स नाही चालू आहेत आपली सध्याला इथं. टेन्सचे आपण फक्त इथं कम्पॅरिझन करतोय. आपण काय बघतोय इथं? प्रेपोजिशन बघतोय, राईट. म्हणजे सगळेच एक्झाम्पल, एक एक्झाम्पल ह्याचं, एक एक्झाम्पल त्याचं, असं घेण्यापेक्षा आपण सिम्पली काय बघतोय इथं? म्हणजे रॅन्डम एक्झाम्पल घेण्यापेक्षा आपण एका सोयीने एक्झाम्पल तिथं घेत आहोत, राईट. टेन्सचा अभ्यास करून आपण ते सुद्धा तिथं सगळं व्यवस्थित घेणार आहोत. कारण आता सध्या आपण काय बघतोय तिथं? प्रेपोजिशन बघतोय. ओके. तर इथं हे बघा, इथं काय येईल आता? स्टँड, स्टूड,
विल स्टँड, राईट. अजून 3 दिवसानंतर आपण घेणार आहोत ते, 3 दिवसानंतर. मंडेला घेऊयात आपण. ती तिच्या आईबापांच्या मध्ये उभी राहते. कसं होईल बरं? स्टँड, स्टूड, विल स्टँड. व्हेरी गुड हर्षल मॅडम, कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाल्या आहेत तुमच्या. आता हे बघा, एक गोष्ट तुम्ही इथे ध्यान ठेवायची, आई आणि बाबा दोन व्यक्ती आहेत, राईट. त्यामुळे आपण काय वापरणार आहोत इथं? बिटवीन वापरणार आहोत. बिटवीन, आई आणि बाबा असल्यामुळं. इथे जर आलं असतं आई बाबा किंवा बहीण भाऊ, अजून जर 3 व्यक्ती जरी आल्या असत्या, तर आपण इथं काय घेतलं असतं बघा तेजश्री मॅडम. हे बघा, आपण काय करत असतो कधीही, जे काही व्हर्ब आलाय त्याला आपण यस लावतो. कधी यस लावतो? जेव्हा तिथं ही, शी, इट किंवा ही, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नाउन जर असेल, तर आपण काय वापरतो? तिथं यस लावतो. म्हणजेच काय येणार इथं? स्टँड. स्टँड येईल. शी स्टँड, राईट. आता इथं जर आय आलं असतं तर आपण काय घेतलं असतं? डिरेक्टली आय स्टँड, वी स्टँड, दे स्टँड, ओके, यू स्टँड. पण आणि जर इथं शी आलंय, शी स्टँड, ही स्टँड असं घेणार आपण. मयुरी मॅडम तिथं येस प्रत्यय लावा लागेल तुम्हाला. शी स्टँड असं येईल, स्टँड, राईट. शी स्टँड असं येईल, ओके. शी स्टँड्स बिटवीन हर पेरेंट्स किंवा मदर अँड फादर. मदर अँड फादर, ओके. किंवा पेरेंट्स पण येऊ शकतं. पण आता आपण इथं डिरेक्टली पालक नाही लिहिले. पेरेंट्स मीन्स शॉर्ट पालक, राईट. बरोबर आहे पूजा मॅडम? बरोबर. हर, आता इथं जर मुलगा असता तर आपण काय म्हणलं असतो इथं? हिज, हिज घेतला असता आपण. त्याच्या, आता इथं आलंय तिच्या, त्याच्यामुळे आपण घेतलं इथं हर, ओके. बिटवीन. नेक्स्ट वन, ती तिच्या आई बाबांच्या. चमकत वगैरे नाहीये ना काही? चमकत असेल तर सांगा. दिसतंय का क्लिअर तुम्हाला? काही स्क्रीन प्रॉब्लेम येत असेल तर सांगा तसं, आपल्याला जरा चेंजेस करायला. ओके. ती तिच्या आईबापाच्या मध्ये उभी राहिली. कसं येईल इथं? फक्त बिटवीनचं एक्झाम्पल आपण असं बघणार आहोत. बरोबर. बिटवीन, आता बघा बिटवीन म्हणजे काय आपण म्हणतो त्याला? दरम्यान किंवा मध्ये, राईट. त्याच्यामुळे तिथं इन लिहायचं नाही तुम्ही. इन घ्यायचा नाही. स्टूड, बरोबर हर्षल मॅडम. शी स्टूड, व्हेरी गुड. बिटवीन हर मदर अँड फादर. नेक्स्ट वन, ती तिच्या आई बाबाच्या मध्ये उभी राहील. ती तिच्या आई बाबाच्या मध्ये उभे राहील. व्हेरी गुड. बरोबर आहे पूजा मॅडम. व्हेरी गुड. आता हे बघा, मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आता हे आपण कसं कम्पेरेटिव्हली घेतोय, रॅन्डम एक्झाम्पल्स तिथं घेत नाहीयेत. बरोबर आहे मयुरी मॅडम? रॅन्डम एक्झाम्पल्स आपण तिथं घेत नाही आहोत, ओके. तर मला तुम्हाला हे सांगायचंय की आज मी जो काही शॉर्ट्स टाकला युट्यूबला, तुम्हाला मी शेअर केलाय, राईट. तिथं जे काही एक्झाम्पल्स घेतलेत मी अगेन्स्टचे, तिथं कसे घेतले? ते रॅन्डम एक्झाम्पल्स घेतलेत, रॅन्डम. तिथं मी काळ नाही बघितला, सिम्पल आहे की तिथं पास्ट टेन्स आहे की प्रेझेंट टेन्स आहे, राईट. राहली असेल, राहली असेल कशात येईल ते बघा. ते येणार तुमचं ह्याच्यामध्ये, राहत असेल, काय म्हणतो आपण त्याला? कंटिन्युअस टेन्स मध्ये येईल ते, सिम्पल टेन्स मध्ये नाही येणार. असेल, जर आला किंवा ह, तर आपण काय म्हणतो? ते जे काही सेंटेन्स आहे ते सिम्पलचं नाहीये. सिम्पल मध्ये काय असतं बघा? रॅन्डम व्हर्ब असतात. राहते, राहिली, खेळते, खेळली, लिहिते, लिहिली, वाचली, पाहिली, ओके. पण तसं इथं काय येतं? करत आहे, पळत आहे, वाचत आहे, लिहित आहे, बोलत आहे, जेवत आहे.
गायन करत आहे असं येतं इथं. समजलंय तुम्हाला? कशामध्ये? कंटिन्युअस टेन्स मध्ये. हे तुम्ही तिथं ध्यानात ठेवायचंय. हा, तुम्हाला हे सांगायचं होतं मला की शॉर्ट्स मध्ये मी काय केलंय, रॅन्डम एक्झाम्पल घेतलंय. मी तुम्हाला जर कोणताही काळ बघितला नाहीये तसं पण आपण घेऊ शकतो. तुम्हाला जर वाटत असेल तर आपण तसं रॅन्डम एक्झाम्पल पण घेऊ शकतो. पण तिथं तुमच्या कन्सेप्ट सुद्धा काळाच्या क्लिअर होत नाहीत. ओके, त्यामुळे मी काय घेते तुम्हाला, आधी प्रेझेंट घेते, नंतर पास्ट घेते आणि नंतर फ्युचर घेते. ओके, तर आज आपण पुढचे पण एक्झाम्पल्स घेणार आहोत आणि हे एकदा तुम्हाला समजलं, खूप प्रॅक्टिस झाली की आपण नंतर एकत्र 12 टेन्सेस पण तिथं घेणार आहोत. आता इथं कसं येईल, शी विल स्टँड बिटवीन. असा आपल्याला सिलेबस कव्हर करायला वेळ लागतोय, पण तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित क्लिअर होतात असं मला वाटतं. हर मदर अँड फादर. कारण तसं जर आपण घ्यायला गेलो बघा, तर आपण एका प्रेपोजिशनचे जास्तीत जास्त 3 एक्झाम्पल्स घेऊ. तसे आपले इथं एक्झाम्पल्स किती होतात बघा, इथं तीन 6 एक्झाम्पल्स प्लस मी तुम्हाला आणखी सोडायला देते 2 एक्झाम्पल्स. ते किती होतं? मग आपले 12 एक्झाम्पल्स होत आहेत एका प्रेपोजिशन माग. आता आपण दुसरं घेऊयात. तुम्ही ह्याचं एक्झाम्पल परत करून आणता का आणखी एखादं होमवर्कला? असं तुम्ही करू शकता तुमच्या प्रॅक्टिससाठी. ती तिच्या आईबापाच्या मध्ये उभी राहत असते. ती तिच्या आईबाबाच्या मध्ये उभी राहिली होती. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, ती तिच्या आईबापाच्या मध्ये उभी राहिली होती. होती, राईट. होती जर म्हणल्यावर तुम्हाला काय करावं लागणार तिथं? कंटिन्युअस टेन्स येईल, राईट. राईट. नेक्स्ट, ती तिच्या आईबाबाच्या मध्ये उभी राहत असेल. राहत असेल असं येईल इथं. ओके, तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर तिथे करून आणू शकता कम्प्लीट, की मी लगेच राईट डाऊन करून देऊ तुम्हाला? ठीक आहे, ते तुम्हाला होमवर्क साठी देते मी तुम्हाला. ती तिच्या आईबाबांच्या मध्ये उभी राहत असते. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. नेक्स्ट वन, ती तिच्या आईबाबांच्या मध्ये उभी राहत होती. ती तिच्या आईबाबांच्या मध्ये उभी राहत असेल. उभी राहत असेल. ओके, हा तुम्हाला होमवर्क असणार आहे. थोडक्यात तुम्हाला सांगते आणि व्यवस्थित होमवर्क पूर्ण करून मला सेंड करायचा आहे. बऱ्याच मुलींनी मला फोटोज पाठवलेत, त्यांचे मी चेक पण केलेत. ओके, पण सगळ्या मुलींचं तिथं करेक्शन सांगायला काही नाहीये, बरोबर आहे सगळ्यांचं. ती तिच्या आईबाबांच्या मध्ये उभी राहत असेल. राहत असेल, कोणता टेन्स आहे इथं? कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, बरोबर. तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये किंवा कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण तिथं काय घेत असतो? येस प्लस व्ही, येस प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस व्ही आय एन जी, म्हणजे व्ही आय एन जी व्हर्ब प्लस त्याला आय एन जी प्रत्यय लावतो प्लस ऑब्जेक्ट, असं आपण तिथं राईट डाऊन करतो फॉर्म्युला, राईट. नेक्स्ट वन म्हणजे इथं काय येईल? शी इज प्रेझेंट टेन्स असल्यामुळं शी इज कसं येईल? शी इज स्टँडिंग, बरोबर पूजा मॅडम. शी इज स्टँडिंग बिटवीन हर मदर अँड फादर, बरोबर. नेक्स्ट वन कसं येईल आता इथं? शी
ऑज स्टँडिंग इन बिटवीन हर मदर अँड फादर. बरोबर मयुरी मॅडम, व्हेरी गुड. नेक्स्ट वन, इथं कसं येईल, ती तिच्या आईबापांच्या मध्ये उभी राहत असेल. आता आता आपल्याला काय करावं लागेल, इथं जे काही फ्युचर टेन्स मधलं टू बीचं हेल्पिंग व्हर्ब आहे ते इथं घ्यावं लागणार आहे. शी विल बी स्टूड नाही येणार मॅडम, तेजश्री मॅडम स्टँडिंगच येणार आहे तिथं. ओके, स्टँडिंग येईल तिथं. शी विल बी स्टँडिंग इन बिटवीन हर मदर अँड फादर. ओके, आता हे बघा, चेंज कुठं होतात वर्ड, चेंज इथं होतात वर्ड, इकडं होत नाहीत कधीही चेंज. ओके, शी इज स्टँडिंग. नेक्स्ट कम्प्लीट करा. ऑज स्टँडिंग. तुमचं चुकाव नाही याच्यासाठी तुम्हाला सांगते मी, विल बी स्टँडिंग. ओके, मयूर मॅडम करेक्ट आहे तुमचं, बघितलंय मी तुमचं आन्सर. आणि उद्या आहे ना सर्वांनी एक काम करायचंय, स्वतःचं इंट्रोडक्शनचा एक काय करायचंय तुम्ही, आपण मोबाईल मध्ये एक व्हॉइस रेकॉर्डिंग नाही बनवत का, ते मला सेंड करायचंय तिथं. स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचंय, प्रत्येकाने ट्राय करायचंय, म्हणजे मला समजल. नंतर आपण घेणारच आहोत इंट्रोडक्शनचं, पण तुम्हाला जसं सध्या देता येतंय तसं तुम्ही तिथं द्यायचंय. ओके, स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन तुम्ही द्यायचंय. या टॉपिकवर तुम्ही बोलू शकता 5 मिनिट 10 मिनिट, काय तसं काय नाही, 1 मिनिट 2 मिनिट पण बोलू शकता, काहीच अडचण नाही सेल्फ इंट्रोडक्शन. कारण सेल्फ इंट्रोडक्शनवर आपण काही स्पीच नाही देणार आहोत एखाद्याला. त्याच्यामुळे 2 मिनिटापर्यंत तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन तिथं होऊन जाईल, किंवा 5 मिनिटापर्यंत पण तिथं होऊन जाईल, काहीच अडचण नाही. तर व्यवस्थित मला व्हॉइस रेकॉर्डिंग तिथं पाठवायची उद्याच्याला, उद्या सॅटर्डेला. सॅटर्डेला पाठवायची. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला. नेहा बॉक्सच्या मध्ये आहे. मध्ये आहे, राईट. हे पण तुम्ही करून आणायचंय घरून, हा पण होमवर्क आहे तुम्हाला. नेहा बॉक्सच्या, आणि 1 मिनिट तुम्ही नेटवर सर्च करायचं नाही. नेटवर सर्च न करता तुम्ही राईट डाऊन करायचंय. आधी रेकॉर्डिंग पाठवा तुम्ही, मला बघायचंय तुमचं कोणत्या लेवलला आहे ते. ओके, लाईव्ह पण घेणार आहोत आपण नंतर, पण परफेक्ट झाल्यावर नाही म्हणता येणार. 7-8 दिवसांनी आपण लाईव्ह घेऊ तिथं, 7-8 दिवसानंतर. ओके, नेहा बॉक्सच्या मध्ये होती, हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. बॉक्सच्या मध्ये, राईट, मध्ये असली म्हणल्यावर तिथं 2 बॉक्स असणार आहेत ऍटलिस्ट, नाही का? 2 बॉक्स, राईट. नेहा बॉक्सच्या मध्ये होती, 2 बॉक्सच्या मध्ये होती, त्याच्यामुळे आपण काय वापरलं इथं, बिटवीन आले. पण तिथं जर 3 वस्तू आल्या, 2 पेक्षा जास्त जर वस्तू आल्या किंवा पर्सन्स आले, तर तुम्ही डिरेक्टली तिथं अमॉंग यूज करायचंय, राईट. तिथं तुम्ही बिटवीन यूज करायचं नाहीये. थर्ड वन, नेहा बॉक्सच्या मध्ये असेल. ओके, नेक्स्ट आपल्याला घ्यायचंय आता अराउंड. अराउंड म्हणजे काय सांगता येईल कुणाला? अराउंड, अराउंड
नेहा इज येईल, इज पहिल्यांदा इज, नंतर ऑज आणि नंतर विल बी इन बिटवीन दी बॉक्स. नेहा इज बिटवीन दी बॉक्स, नेहा ऑज बिटवीन दी बॉक्स आणि नेहा च्या भोवताली. बरोबर, व्हेरी गुड. करेक्ट, करेक्ट आहे. च्या भोवती. आणि आपण ज्या काही रेकॉर्डिंग सेशन देणार आहोत तुम्हाला ते 3 दिवसाच्या आत बघायचंय हा. नंतर ते तिथं डिसअपिअर होणार आहे. 3 दिवसाच्या आत बघायचंय. मी आधी फक्त 1 दिवस ठेवत होते पण आता 3 दिवस वाढून दिलेत. कारण तिथं बरेचसे काही कधी वेळ नाही भेटत मुलांना किंवा बरेचसे तिथं जॉब जॉब करणारे लोक आहेत. त्यामुळे आपण काय केलं ते 3 दिवस वाढून दिले तुम्हाला. अराउंड म्हणून च्या भोवती किंवा आजूबाजूला. आता आपल्याला इथं परफेक्ट मध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहोत. परफेक्ट टेन्स. राईट. हे बघा, आतापर्यंत आपण कंपॅरिझन बघितली पण त्यात तुम्ही हॅव, हॅज, हॅड, विल हॅव ते यूज केलं का कधी सांगा बरं आतापर्यंत? केलं का? नाही केलं. राईट. म्हणजेच आपण जे काही सिंपल टेन्स आहे बघा, सिंपल, कंटिन्युअस आणि दुसरा परफेक्ट आणि नेक्स्ट वन परफेक्ट कंटिन्युअस. हे आहेत आपले 12 टेन्सेस. राईट. सिंपलचे 3, कंटिन्युअसचे 3, परफेक्टचे 3 आणि परफेक्ट कंटिन्युअसचे 3. राईट. सिंपल मध्ये आपण काय बघितलं होतं? सिंपल जो काही व्हर्ब आहे त्याचे आपल्याला 3 फॉर्म तिथे घ्यावे लागतात. राईट. येस प्लस व्हर्ब प्लस ओ घ्यावं लागतं थोडक्यात, नाही का? नेक्स्ट वन इथं काय घ्यावं लागणार आहे आपल्याला कंटिन्युअस मध्ये? येस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस रिमेनिंग ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट. परफेक्ट मध्ये आपण इथं काय घेतो बघा. आता हे बघा, इथं जे काही हेल्पिंग वर्ब घेतो आपण ते मी इथं राईट डाऊन करते. पहिल्यांदा टू बी चे घेत असतो. टू बी प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. इथं काय घेत असतो आपण? हेल्पिंग वर्ब. येस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस इथं घेत असतो टू हॅव चे प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. राईट. नेक्स्ट वन परफेक्ट मध्ये काय घेतो आपण? येस प्लस हेल्पिंग वर्ब टू बी टू हॅवचं घेत असतो आपण इथं प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. राईट. VING प्लस ऑब्जेक्ट. समजते सगळ्यांना? सिंपल मध्ये काय घेतो आपण? आपण हे बघा एस प्लस व्ही प्लस ओ. फॉर एक्झाम्पल कम. कम कशात घेणार आपण? प्रेझेंट टेन्स मध्ये. केम सेकंड फॉर्म. पास्टचा सिंपल फॉर्म कशा घेणार आपण? केम येईल. आणि ऑब्जेक्ट. आणि फ्युचर मध्ये काय घेऊ आपण? फ्युचर मध्ये विल कम असं येईल तिथं. राईट. हे झालं तुमचं पहिलं. दुसऱ्यात आपण काय घेतो? इथं येस प्लस हेल्पिंग वर्ब. तिथं जर प्रेझेंट टेन्स असला तर आपण तिथं टू बीचं हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. कशामधलं? प्रेझेंट टेन्स मधलं. प्लस व्ही प्लस आय एन जी आपण तुम्ही बघितलंय. राईट. स्टँडिंग, वॉकिंग, टॉकिंग तुम्ही बघितलंय ते. बाईंग प्लस ऑब्जेक्ट. परफेक्ट मध्ये काय घेतो आपण? हेच देणं ठेवायचंय तुम्हाला की इथं आपण दोन्हीकडे पण टू हॅवचे यूज करतो हेल्पिंग वर्ब. इथं तुम्हाला जेव्हा परफेक्ट टेन्स येईल किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येईल तेव्हा तुम्हाला तिथं हेल्पिंग वर्ब कशाचे यूज करायचे आहेत? हेल्पिंग वर्ब तुम्हाला टू हॅवचे यूज करायचे आहेत. ही गोष्ट तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे ध्यानात ठेवणं. त्यामुळे मी तुम्हाला इथं राईट डाऊन करून दिलंय टू हॅवचे हेल्पिंग वर्ब्स. ओके. टू ह्याचे हेल्पिंग वर्ब्स तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. हे बघा, सिंपल म्हणजे काय? साधा काळ. कंटिन्युअस म्हणजे काय? क्रिया चालू आहे, सध्याला चालू आहे. क्रिया सकाळपासून चालू नाहीये किंवा क्रिया कंटिन्युअसली चालू नाहीये भूतकाळापासून. राईट. आता हे बघा परफेक्ट टेन्स मध्ये. परफेक्ट टेन्स मध्ये कसं आहे? क्रिया जी काही आहे ती परफेक्ट टेन्स मध्ये कसं आहे? क्रिया झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. ओके. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं असतं बघा? क्रिया झाली म्हणजे क्रिया भूतकाळापासून घडत आलेली आहे आणि ती अजूनही चालू आहे. राईट.
म्हणजे बघा, सकाळपासून आम्ही अभ्यास करत आहोत, सकाळपासून आम्ही अभ्यास करत आहोत. म्हणजे आपण अभ्यास झालाय, पण अजूनही तो अभ्यास कसा आहे, संपलेला नाहीये. अभ्यास झालाय आमचा, अर्धा अभ्यास झालाय, पण अजून तो संपलेला नाही, अजून पण तो तसाच कंटिन्यू चालू आहे. किंवा एखादं काम आम्ही करतोय, झालंय आमचं काम, तरी पण आम्ही तसंच ते काम कंटिन्यू करतोय. त्याला आपण काय म्हणतो, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. समजलंय का? सांगा बरं, काही अडचण आहे काय एवढ्यात? ह्याच्यामध्ये काही अडचण असेल तर सांगा लवकर. काय अडचण आहे हर्षल मॅडम? काय अडचण असेल सांगा. येस म्हणजे अडचण आहे की नाही हेच कळलं नाही मला. ओके, मयुरी मॅम म्हणताय समजलं. हो, ओके. फोटो देतो आम्ही, ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे रब केलं होतं मी. ओके, सर्व मुलं सर्व मुली म्हणतायत की आम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. ठीक आहे, रफ आहे हे. मी तुम्हाला रेकॉर्डिंग येणार असल्यामुळे मी फोटो नव्हते घेणार. याचं पण काही मुलांची रिक्वेस्ट आहे की फोटोज द्या. ओके मुरकुटे मॅडम, आपण परत एक्सप्लेन करू. ओके, सिम्पल टेन्स. सिम्पल टेन्स मध्ये काय घेतो बघा आपण, येस प्लस व्ही प्लस ओ. सिम्पल तिथं फॉर्म्युला आहे. ओके, सिम्पल फॉर्म्युला आहे. पण हे जे काही फॉर्म्युला आहेत बघा, व्ही वर्ब, इथं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला काही अडचण नाहीये तिथं. पण इथं काय करायचंय तुम्हाला, वर्ब मध्ये जर प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला एखादा वर्ब घ्यायचा आहे, सिम्पल टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये, तर तुम्ही काय घेणार? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काय एक्झाम्पल दिलंय, कम. कम म्हणजे काय? येणे. कम तुम्ही ऍज इट इज घेणार प्रेझेंट टेन्स मध्ये, राईट? किंवा ऑक, चालणे, ऍज इट इज घेणार तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये, राईट? किंवा बाय, ऍज इट इज घेणार तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, किंवा राईट, लिहिणे, ऍज इट इज घेणार. ओके, इट्स ओके तेजस सर, नो प्रॉब्लेम. तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जाईल. येस प्लस व्ही प्लस ओ, समजलंय? म्हणजे आपण काय करणार, ऑक. फॉर एक्झाम्पल, ऑक जर आलं इथं, ऑक, ऑक, विल ऑक, हे झाले तिन्ही काळातले, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, राईट? हे तुम्ही काय घेणार, फक्त तिन्ही काळामध्ये तिथे चेंज करणार आहात सिम्पल टेन्स मध्ये. ओके, आणि आता हे बघा, दुसऱ्या टेन्स मधले, दुसऱ्या टेन्स कोणता आहे? कंटिन्युअस टेन्स. म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचंय, हे जे काही दोन टेन्स असतात बघा, त्याच्यामध्ये आपण टू हॅव चे हेल्पिंग वर्ब कधीही यूज करत नाहीत. ओके, आणि इथं आपण टू बी च सुद्धा यूज करत नाही पहिल्यामध्ये, आणि टू हॅव चं पण तिथं यूज करत नाही. बरोबर आहे मयूर मॅडम तुमचं. ओके, राईट? आणि हे बघा, इथं जे युज करतो आपण कंटिन्युअस, म्हणजे दुसऱ्यामध्ये, तिथं आपण फक्त टू बी चा युज करतोय हेल्पिंग वर्ब, राईट? टू बी चे, आणि टू बी चे जे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत बघा, ते तिन्ही पण काळामध्ये डिफरंट डिफरंट आहेत. तुम्हाला ते माहितीये. आता परफेक्ट टेन्स आणि हे जे काही लास्ट दोन सेंटेन्सेस असतात, राईट? दोन टेन्स, शेवटचे उरलेले टेन्स, ते तुम्हाला माहित असेल. तर त्यात फक्त आपण टू हॅव चे हेल्पिंग वर्ब युज करतो. आणि इथं फक्त आपण टू हॅव चे हेल्पिंग वर्ब युज करतो. आणि याला काय करतोय आपण, सेम फॉर्म्युला आहे, सेम म्हणजे फक्त तुम्हाला व्ही थ्री नाहीये, राईट? व्ही थ्री नाहीये, क्रियापदाचं तिसरं रूप नाहीये. तर तुम्हाला इथं काय घ्यायचंय, बिन आणि क्रियापदाचे जे काही पहिले रूप आहे प्लस आय एन जी, राईट? म्हणजे इथं काय येईल थोडक्यात, व्ही आय एन जी, म्हणजे इथं काय येईल, कमिंग येईल इथं, कमिंग, राईट? किंवा ऑकिंग येईल इथं. इथं काय येईल, ऑक्ड इन, ऑक्ड. क्रियापदाचा तिसरा फॉर्म इथं ऑक्ड इन, तसं इथं काय येईल, ऑकिंग. समजलंय? आता आपण त्याचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. तुम्हाला एक रफ म्हणून फोटो सेंड करते मी ह्याचा. आता आपण एक्झाम्पल्स घेऊयात पहिल्यांदा. आता इथं फॉर्म्युला काय येईल बघा, येस प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणकोणते आहेत टू बी चे, टू हॅव चे, ऑफ टू हॅव, प्लस व्ही थ्री, प्लस ऑब्जेक्ट,
ओके, आता आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊयात त्याचं. आम्ही टेबला भोवती बसलेलो आहोत. किंवा बसलो आहोत असं पण येईल, बसलो आहोत. प्रेझेंट टेन्स आहे, राईट. कसं येईल बरं, आम्ही टेबला भोवती बसलेलो आहोत. आता इथे एक काम करायचंय तुम्हाला, डिरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा आणि ट्राय करायचा आहे. हर्षल मॅडम, हे बघा तिथं वर्ब तुम्हाला ओळखायचा आहे. वर्ब वर्ब तुम्ही तिथं गालाय बघा. वर्ब वर्ब तुम्ही तिथं मेन्शनच केला नाही एक्झाम्पल मध्ये. तुमचा आन्सर बरोबर आहे, पण तिथं वर्ब टाका फक्त. काय येईल आता, वी. हेल्पिंग वर्ब कोणता आहे याचा? टू हॅवचा हेल्पिंग वर्ब. बरोबर, वी हॅव सिटेड. वी हॅव, हे बघा वी हॅव येणार आहे. वी हॅव, हॅज नाही येणार. वी हॅव सिटेड अराउंड द टेबल. करेक्ट. वी हॅव सिटेड अराउंड दी टेबल. क्रिया पूर्ण झाली आहे, क्रिया पूर्ण झाली आहे, राईट. ते बसणार आहेत का? नाही, ते बसलेले आहेत. बसलो आहोत असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय घेणार तिथं, वी हॅव सिटेड अराउंड दी टेबल. ईडी प्रत्यय लागलाय तिथं, राईट. दुसरं, आम्ही टेबला भोवती बसलो होतो. बसलो होतो. कसं होईल सांगा इथं. हर्षल मॅडम, पूजा मॅडम, हे बघा टू हॅवचं हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यायचंय. टू हॅवचं, राईट. टू हॅवचं, टू बीचं नाही घ्यायचंय. त्यामुळे इथं विषय सोडून द्या. एम इज आर ऑज वर विल बी. इथं तुम्हाला फक्त काय यूज करायचं, इथं हॅव, हॅज, हॅड, विल हॅव याच्या व्यतिरिक्त काही यूज करायचं नाहीये. व्हेरी गुड हर्षल मॅडम, करेक्ट आहे. आता सुषमा मॅडम, तुम्ही फ्युचर टेन्स मधलं सेंटेन्स सांगताय. अश्विनी मॅडम, व्हेरी गुड, बरोबर आहे. करेक्ट. कसं येईल आता इथं, वी हॅड सीटेड अराउंड दी टेबल. आम्ही टेबला भोवती बसलेले असू. असू, क्रिया निश्चित आहे. क्रिया निश्चित आहे, राईट. बरोबर. बसलेलो असू. बरोबर, करेक्ट आहे पूजा मॅडम, व्हेरी गुड. वी विल हॅव सीटेड अराउंड द टेबल. राईट. करेक्ट आहे पूजा मॅडम, पूजा वैद्य मॅडम, बरोबर. नेक्स्ट बघा, आता आपल्याला बघायचं आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हे बघा, एखादी क्रिया ठराविक काळापासून घडत आली आहे, चालू आहे, पण ती अजूनही संपली नाही. त्याला आपण काय म्हणतो, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर. आणि कंटिन्युअस म्हणजे काय, एखादी क्रिया सध्या चालू आहे, ती ठराविक काळापासून चालू नाही झालेली, आता 2 मिनिटापूर्वी चालू झालेली आहे ती, राईट. तर आपण त्याला काय म्हणतोय, कंटिन्युअस टेन्स फक्त. तर याला काय म्हणतो आपण, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण याचा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेऊ. येस प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस बीन
प्लस V3, V3 नाही, VING प्लस सिन्स ऑब्जेक्ट. ओके, सिन्स ऑब्जेक्ट. सिन्स किंवा आपण फॉर तिथे यूज करतो, सिन्स ऑर फॉर. आता हे बघा, सिन्स म्हणजे काय, थोड्या काळासाठी आपण काय यूज करतोय, सिन्स यूज करतो. आणि फॉर म्हणजे काय, लॉंग ड्युरेशन साठी यूज करतो. आणि सिन्स म्हणजे काय, छोट्या ड्युरेशन साठी किंवा थोड्याशा ड्युरेशन आपण साठी सिन्स यूज करत असतो. राईट, एखाद्या इयर साठी आपण बोलतोय तर आपण थोडक्यात तिथं फॉर यूज करू. आणि आपण थोड्या कालावधी करता बोलतोय तर आपण तिथं सिन्स यूज करणार आहोत. ओके, आता आपण एक्झाम्पल घेऊयात. आम्ही टेबला भोवती 1 मिनिट. आम्ही सकाळपासून टेबला भोवती बसत आहोत. तुम्ही असं म्हणू शकता बघा, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही म्हणता ना की आय एम वर्किंग, आय हॅव बीन वर्किंग सिन्स, असं म्हणू शकता तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये. राईट, आय हॅव बीन वर्किंग सिन्स 5 इयर्स इन डॅश डॅश. कशामध्ये तुम्ही वर्क करत असाल ते. आय हॅव बीन स्टडिंग, आय हॅव बीन स्टडिंग सिन्स, काय करत असाल तुम्ही ते. काय जॉब करत असाल ते किंवा किती वर्षापासून तुम्ही जॉब करत असाल ते तिथं राईट डाऊन करू शकता. म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शनला तिथं युज होणार आहे. वी हॅव बीन सिटिंग सिन्स मॉर्निंग. बरोबर, व्हेरी गुड, करेक्ट आहे ते. राईट, आता इथं काय येईल, हॅव वी हॅव बीन सिटिंग अराउंड द टेबल सिन्स मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग. राईट, आम्ही सकाळपासून किंवा तुमचे आजोबा किंवा तुमचे मम्मी पप्पा पेपर वाचत असतील, त्यांना सवय असेल 10 वर्षापासून 11 वर्षापासून सकाळी सकाळी पेपर वाचायची, तर तुम्ही तसंही तिथं लिहू शकता किंवा राईट सांगू शकता. माय फादर हॅव बीन रीडिंग न्यूज पेपर सिन्स किंवा फॉर लास्ट 5 इयर्स. आम्ही सकाळपासून टेबला भोवती बसत होतो. कसं लिहितं सिंपल, वी हॅड बीन सिटिंग अराउंड द टेबल सिन्स मॉर्निंग. बरोबर आहे अनिता मॅडम. आम्ही सकाळपासून टेबला भोवती बसलेले बसत असू. काहीला तिथं वी विल हॅव बीन. सिन्स मॉर्निंग.
करेक्ट आहे मयुरी मॅडम, व्हेरी गुड. नाईस परफॉर्मन्स सगळ्यांचाच आहे. आता तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देणार आहे मी. तो तुम्हाला होमवर्क असेल. तुम्ही लगेच राईट डाऊन नका करून घेऊ, तुम्हाला मी रेकॉर्ड फोटोज पाठवणार आहे ना, नंतर राईट डाऊन करून घ्या, काहीच अडचण नाही. गायकाभोवती लोक जमले आहेत. गायकाभोवती लोक जमले होते. गायकाभोवती लोक जमले असतील. गायकाभोवती लोक 8 वाजल्यापासून, सकाळी 8 वाजल्यापासून जमत आहेत. गायकाभोवती लोक सकाळी 8 वाजल्यापासून जमत होते. आता हे बघा, तुम्ही इथं सकाळी म्हणजे तिथं तुम्ही सिन्स मॉर्निंग असं मेन्शनच केलं पाहिजे असं नाही आहे. ओके, तुम्ही तिथं डिरेक्टली 8 o'clock पण घेऊ शकता, 8 AM घेऊ शकता, 8 AM, देर इज नो प्रॉब्लेम, तरी पण जमतं. डिपेंड्स ऑन यू. सकाळी 8 वाजल्यापासून पण घेऊ शकता, काही अडचण नाही. सिन्स 8 AM असं जरी घेतलं तरी काही अडचण नाही, कारण सकाळचा टाइम आहे म्हणजे जर तुम्ही AM लिहिलं तरी काही काही प्रॉब्लेम नाही. सकाळी 8 वाजल्यापासून जमत असतील. ओके, हे व्यवस्थित तुम्ही तिथं कव्हर करून आणायचंय होमवर्क. काही प्रॉब्लेम असाल तर विचारा. आणि आज आपण इथं थांबूयात, भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. व्यवस्थित सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करून मला सेंड करायचंय. चला, बाय बाय, थँक्यू सो मच.